अपयश आपल्याला नवीन नाही, हे अपयश आपणही पचवू खोतकर. आपल्याला खचून जमणार नाही. आपल्याला उद्या निवडणुकात तोंड द्यायचंय खोतकर. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या खोतकर यांच्या सूचना. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने आम्हाला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, खोतकर यांनी व्यक्त केली खंत. मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्ताच एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित करावं, खोतकर यांची मागणी. अपयश आपल्याला नवीन नाही, हे अपयश आपणही पचवू, असं शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक 5 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान म्हटलंय. भाजपा महायुतीचा जालना लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला खचून जमणार नाही. आपल्याला उद्या निवडणुकाला तोंड द्यायचंय. त्यामुळे सर्वांनी कामाला लागावं, अशा सूचना खोतकर यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत मोठं यश प्राप्त केलंय. त्यामुळे केंद्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहावं, असं खोतकर यांनी म्हटलंय. पुढचा मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्ताच एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित करावं, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पराभव आणि विजय आम्हाला काही नवीन नाहीये. झालेल्या पराभवाचं आम्हाला दुःख असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्यानं आम्हाला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला असल्याची खंत खोतकर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी युवा सेना राज्य सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घोगे, शिवसेना संपर्क नेते पंडित दादा भुतेकर, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, युवा सेना जिल्हाप्रमुख शैलेश घुमारे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख कालिंदा ढगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शेख नजीब, शिवसेना महिला आघाडीच्या आशा पवार यांसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजन करण्यात आलं आहे. काय बरं बैठक आहे आयोजन करण्यात आलं होतं? नाही, ही पक्षीय पातळीवरची बैठक होती आमची आणि संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आज तातडीनं बोलवलेली होती. मी पुढचे 7-8 दिवस इथं नाही, त्यामुळं सर्वांशी भेटून जावं म्हणून बोलवलं. मुळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड यश शिवसेनेने एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी पटकावलं. त्याचं एक अभिनंदन करायचं होतं आणि एक मागणीही मी केली की केंद्रामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे माननीय एकनाथ शिंदे साहेब ठाम ताकदीने या ठिकाणी उभा आहे. तसंच केंद्राने सुद्धा ठाम ताकदीने माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. पुढचा मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आत्ताच त्यांनी घोषित केलं पाहिजे, अशा प्रकारचा ठराव आमच्या बैठकीमध्ये झाला आणि ते माननीय पंतप्रधान महोदय अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं अशी मागणी आहे. जालन्यातून देखील जालन्याचा पराभव झालेला आहे. आता पराभव आणि विजय हा काही नवीन नाही आम्हाला. झाला पराभव, त्याचं दुःख निश्चितपणे आम्हाला आहे. आम्ही सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं, पण तो यश मिळू शकलं नाही. 6च्या 6 मतदारसंघामध्ये आम्ही कमी पडलो. सर्वच मतदारसंघामध्ये आमची पिछाड झाली. लोकांनी निवडणूक हातात घेतल्यामुळं कदाचित आम्हाला या पराभवाला तोंड द्यावं. असं का बरं? इतका मोठा विकास केला होता त्यांनी, तरी पण अपयश त्यांच्या पदरी आला. नाही, याचं चिंतन आम्ही बसून करू. कशामुळं पराभव झाला याचं कदाचित त्या चिंतनासाठी सुद्धा आम्ही बैठक या ठिकाणी बोलली होती. निश्चितपणे याचं चिंतन होईल आणि याच्यावर उपाययोजना केली.